मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 17 ऑगस्टला देण्यात येणार आहेत। ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेत होती, त्यामुळे या योजनेतल्या पात्र महिलांनी पटापट अर्ज केले। 2 ते 2.5 कोटी लाभार्थी महिलांना हा हप्ता मिळेल। पण अनेक भगिनींना अजूनही अर्ज करता आलेला नाही। त्यांना जवळच्या अंगणवाडी किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरता येणार आहे। ज्यांनी अजूनही अर्ज केले नाहीत किंवा ज्यांचे अर्ज बाद झाले असतील अशा महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत संधी असणार आहे। त्याच भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला देत आहोत। त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। जर तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करणार असाल तर नारी शक्ती हे मोबाईल ॲप आणि लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट हे 2 पर्याय आहेत। या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। वेबसाईट आणि मोबाईल ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर मोबाईल ॲपमधून कशी प्रोसेस करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओतून देणार आहोत। नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा। स्किपवर क्लिक करा आणि तुमच्या फोन नंबरसह लॉग इन करा। अटी आणि शर्ती एकदा वाचून घ्या आणि मग ते स्वीकार करा आणि लॉग इनवर क्लिक करा। रजिस्टर्ड नंबरवर एक OTP मिळेल आणि तो OTP व्हेरीफाय करा। तुमचा वैयक्तिक तपशील भरा आणि अपडेट करा। डाव्या बाजूला नारी शक्ती दूत होम पेजवर क्लिक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा। योग्य तपशील भरा। नाव आधार कार्ड नुसार असावं। विवाहित किंवा अविवाहित असल्यास निवडा आणि त्यानुसार माहिती भरा। बँक डिटेल भरा। खातं संयुक्त खाते नसावे। जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर होयवर क्लिक करा। डॉक्युमेंट्स अपलोड करा। आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे जाणून घेऊया। आधार कार्ड पुढची आणि मागची बाजू, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड यापैकी एक 15 वर्षापूर्वीचं असावं। उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसल्यास पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करा। पुढची किंवा मागची बाजू, हमीपत्र अपलोड करा। बँक पासबुक ऑप्शनल असेल। जर महिलेचा जन्म राज्याबाहेर झाला असेल तर पतीचं अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा। हे सर्व कागदपत्रे 1 MB पर्यंत असावीत। अर्जदार फोटोवर क्लिक करा, पण एक लक्षात घ्या, फोटो गॅलरीमधून न सिलेक्ट करता प्रत्यक्षात क्लिक करा। नंतर ओके क्लिक करा। भरलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे पुन्हा तपासा। सबमिटवर क्लिक करा। OTP टाका आणि त्याचं व्हेरिफिकेशन करा। फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला गेला आहे की नाही ते चेक करा। ही प्रक्रिया करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। यातही काही अडचण आली तर 181 या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क करू शकता।